म्हणजे राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर राज्यामध्ये आका आणि आकाचे आका ही एक नवीच संकल्पना चर्चेला येऊ लागली। सगळ्यात पहिल्यांदा धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावरती निशाणा साधला गेला। त्यानंतर धनंजय मुंडे हे गोत्यात आले, धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडेंनी पडद्यामागून आपली कामं सुरू केली अशी राज्यभरात चर्चा आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणजे बीड मधील जे अनेक नेते आहेत त्या नेत्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या काही व्हिडिओज ह्या सध्या इंटरनेटवरती तुफान व्हायरल होऊ लागल्या। त्यामधलेच एक नेते आहेत ते म्हणजे सुरेश धस। हे तेच सुरेश धस आहेत ज्यांनी कधी काळी धनंजय मुंडे यांच्यावरती आकाचे आका असे काही आरोप केलेले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये। आता सुरेश धस यांचा कार्यकर्ता कोण, त्याची कोणती रील व्हायरल झाली तर सतीश उर्फ खोक्या भोसले हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेत आहे। गेल्या काही दिवसांपासून तो फरार असल्याचं देखील बोललं जात होतं, पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी आता माहिती दिली आहे की सतीश उर्फ खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे। नेमका हा अटकेचा थरार कसा होता, सतीश भोसले इतके दिवस कुठे गायब होता आणि माध्यमांना मुलाखत देणारा सतीश भोसले पोलिसांना इतक्या दिवस का सापडत नव्हता, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला हा सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले नेमका आहे कोण हे आपण जाणून घेऊयात। तर बघा, खोक्या भोसले हा जे भाजपचे आमदार आहेत सुरेश धस यांचा कथित कार्यकर्ता आहे असं सांगितलं जात आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या हा गेल्या 5 वर्षांपासून हा राजकारणात सक्रिय आहे आणि शिरूर कासूर तालुक्यातील झापेवाडीचा तो रहिवासी आहे। त्याच्याकडे भाजपचं महाराष्ट्राचे भटके विमुक्त आघाडीचं पद आहे आणि सामाजिक कार्यातून त्यानं संबंध बीडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्हिडिओज या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामध्ये तो पैसे उधळताना दिसतोय, वेगवेगळ्या लोकांना मारहाण करताना दिसतोय। या सगळ्या गोष्टींमुळे सुरेश धस हे बऱ्यापैकी चर्चेत आलेले होते आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून आरोप हे केले जात होते। त्यामध्ये आघाडीवर होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। आता जर बघायला गेलं तर सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याचे कारनामे काही साधे सोपे नाहीयेत। तर सतीश भोसले यानं ढाकणे पिता पुत्र यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा व्हायरल झाला होता। त्यानंतर एका बीडच्याच विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना थेट कार्यक्रमामध्ये धमकी देताना सुद्धा सतीश भोसले दिसत होता। एका कारमध्ये बसून मोठमोठे पैशांचे बंडल्स तो उधळताना दिसत होता। हे सगळे कारनामे त्याचे बाहेर येत होते। त्यानंतर मग पोलिसांनी त्याच्यावरती आक्रमक कारवाई करत त्याचं घर गाठलं। त्याच्या घरी सुद्धा मांसाचे वाळलेले तुकडे सापडले, बऱ्याच काही गोष्टी, शिकारीची जाळं सापडली आणि त्यामुळं तिथून त्यानंतरच खऱ्या अर्थानं खोक्या भोसले हा संपूर्ण बीडमध्ये तसंच राज्यामध्ये चर्चेला आला आणि त्या खोक्या भोसलेवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं होतं हे आपल्याला बघायला मिळालं। मग सतीश भोसलेवरती वेगवेगळ्या माध्यमातून आरोप होऊ लागले। त्यातीलच शिरूर परिसरातील वन्यजीव प्रेमी जे आहेत माऊली शिरसाट यांनी त्याच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। ते म्हणाले की आमच्या परिसरात प्रचंड प्रमाणात हरणांचा वावर आहे, मात्र गेल्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणात हरिण, मोर आणि ससा यांची संख्या कमी झाली आहे। दिवसाढवळ्या हरणांची शिकार केली जात आहे। परिसरात शेकडो हरणांचा वावर असताना ही हरणं कुठं गेली, ती हरणं यांच्या पोटात गेली की काय असा माझा संशय आहे। सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी हरणांची तस्करी करून त्याचा पैसा जमा करत असल्यानं कदाचित त्यांच्याकडे सोनं, आलिशान गाड्या असू शकतात अशी शंका देखील व्यक्त केली त्यांनी। आणि पुढे माऊली शिरसाट म्हणाले की सतीश भोसले याचे परिसरात खूप मोठी दहशत आहे। त्यांची मारण्याची पद्धत म्हणजे एखाद्याचा मारतानाचा व्हिडिओ काढून तो दुसऱ्या लोकांना दाखवायचा आणि माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, माझं पोलीस काहीच करू शकत नाही अशी आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कोणाच्या जीवावर दहशत करतोय, त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्याच्या दादागिरीतून शिरूर तालुका भयमुक्त करावा, खोक्यासारख्या गुंडांवर मोक्कासारखा गुन्हा दाखल करावा अशी काही दिवसांपूर्वी माऊली शिरसाट यांनी मागणी केलेली होती। आता पण सतीश भोसलेवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत हे जाणून घेऊया। तर बघा, बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये खोक्या भोसलेवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये कलम 307 IPC 307च्या अंडर अटेम्प्ट टू मर्डरची केस त्याच्यावरती आहे।
कलम 498A कौटुंबिक गुन्हा त्याच्यावरती 2020 मध्ये दाखल झालेला होता. कलम 304 याच्या अंतर्गत ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला होता. आर्म ऍक्ट नुसार सुद्धा त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत आणि आत्ताच रिसेंटली त्याच्यावरती भारतीय न्याय संहितेच्या 115(2) प्राणघातक हल्ला, बेनेस 118 जबरदस्तीने संपत्ती मिळवणे, बेनेस 189(2) शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणं, BNS 190 फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर, त्याचबरोबर BNS 191(2) खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणं अशा स्वरूपाचे इतके गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल होते आणि गेल्या काही दिवसांपासून बीडचे पोलीस त्याचा पिच्छा करत होते, त्याचा शोध घेत होते. पण बऱ्याच दिवसापासून खोक्या भोसले हा गायब होता. मध्यंतरी माध्यमांमध्ये त्याची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर बीडच्या पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्याचं कारण असं होतं की जर खोक्या भोसले हा माध्यमांना मुलाखती देत आहे तर तो पोलिसांना का सापडत नाही असं राज्यामध्ये चर्चा होऊ लागली. आणि त्यानंतर थेट आज बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी ABP माझा या वृत्तसंस्थेला माहिती दिली की खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये अटक करण्यात आलेली आहे. 2 पोलिसांच्या टीम्स त्याच्या मागावरती होत्या आणि उत्तर प्रदेशाचे जे पोलीस आहेत ते आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्तिक कारवाईनं त्याला अटक करण्यात आलेली आहे. आता खोक्याच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक जे आहेत नवनीत कावत हे ABP माझा या वृत्तसंस्थेशी बोलताना काय बोललेत आपण पाहूयात. तर नवनीत कावत असं म्हणतायत की गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता, त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचं शेवटचं लोकेशन सापडलं, त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुसऱ्या राज्यात अटक केल्यानं ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते, त्याकरता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथं आणण्यात येणार आहे असं नवनीत कावत म्हणाले. आता खोक्याला अटक केल्यानंतर सुरेश धस काय म्हणाले आपण पाहूयात. खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केली त्या संदर्भात त्याला अटक झाली, कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिलेली आहे. आता अटकेपूर्वी देखील त्याचा पाय खोक्या भोसलेचा खोलात गेलाय. त्याचं कारण म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी महिला दिना दिवशी जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली, त्या झाडाझडती वेळी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी जवळपास 600 ग्रॅम सुका गांजा सापडलेला आहे, ज्याची बाजारातील किंमत 7,200 इतकी रुपये आहे. त्यासोबतच वन विभागाच्या गट क्रमांक 51 मध्ये अतिक्रमित असलेल्या सतीश भोसलेच्या घरातून त्याच दिवशी प्राण्याचं वाळलेलं मांस देखील जप्त करण्यात आलेलं होतं. त्यामुळे या तक्रारीवरूनच सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि हा गुन्हा त्याचा जवळपास आता या महिन्यामध्ये 3रा गुन्हा आहे त्याच्यावरती दाखल झालेला आणि त्यामुळं त्याला अटकपूर्व जामीन तो घेण्याच्या प्रयत्नात होता असं त्याने मुलाखतीत सांगितलं होतं. पण अटकपूर्व जामिनाच्या अगोदरच त्याला अटक होईल या 3ऱ्या गुन्ह्यामुळे अशी शक्यता व्यक्त करण्यात होती ती आणि आता सतीश भोसलेला अखेर अटक करण्यात आलेली आहे. मंडळी, राजकीय नेत्यांच्या पदराखाली जर आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे गुंड हे वावरत असतात आणि ते गुंड सामान्य जनतेला त्रास देत असतात. आणि कुठंतरी सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे बोलले होते की आकांची आका, आता त्यांचे देखील आकांची आका सापडलीत की काय अशी लोकांमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा होऊ लागली आहे. मंडळी, आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? सतीश भोसलेला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.